मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये इनोवा गाडीला झालेला भीषण अपघात हा खड्ड्यांमुळे झाल्याचं उघड झालंय। खड्ड्यात गाडी आपटली आणि गाडीचं टायर फुटलं, त्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी नदीत कोसळली। लांजावरून पनवेलच्या दिशेने निघालेल्या इनोवा गाडीचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली। रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे। या गाडीत 4 जण होते। 4 जणांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। गाडीचा चालक आश्चर्यकारकपणे वाचला। गाडी नदीत कोसळली तेव्हा दरवाजा उघडून त्यानं उडी मारली। त्यानंतर तो पाण्यातील झाडाला पकडून तरंगत राहिला। स्थानिकांनी त्याला बघितल्यावर मानवी साखळीच्या सहाय्याने बाहेर काढलं। अद्याप गाडीतील तिघे बेपत्ता आहेत। त्यांना शोधण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे। नदीला पाणी भरपूर आहे, त्यामुळे शोधकार्यामध्ये अडथळे येत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय। लांजाहून पनवेलच्या दिशेने निघालेल्या इनोवा गाडीचा टायर हा धामणी गावाजवळ फुटला आणि ही गाडी थेट या नदीमध्ये कोसळल्याचं सांगितलं जात आहे। या नदीमध्ये कोसळल्यानंतर ही गाडी जी आहे ती ह्याच ठिकाणावरनं या नदीमध्ये गेली आणि त्या गाडीमध्ये तब्बल 4 जणही अद्यापही बेपत्ता आहेत। विशेष म्हणजे ह्या गाडी ज्यावेळी नदीमध्ये गेली त्यावेळी त्या गाडीचा चालक जो आहे तो दरवाजा उघडून ह्या नदीच्या प्रवाहामध्ये बाहेर आला। या ठिकाणी आल्यानंतर त्या झाडींमध्ये ही जी बाजूला जी झाडी आहे, जे नदीच्या आजूबाजूला जी झाडी आहेत त्या झाडींमध्ये हा ड्रायव्हर जो आहे तो चालक जो आहे तो अडवला गेला आणि त्या चालकाला या ठिकाणीतल्या स्थानिक नागरिकांनी जे आहे ते बाहेर काढलं आहे। सध्या या ठिकाणी प्रशासनाकडनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे। इथे शोध मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। अद्यापही गाडीची काही अवशेष या ठिकाणी प्रशासनाला सापडल्याचं बोललं जात आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे इथे प्रशासनाला इथे अडचणी येतात। जी राजू काकडे हेल्थ अकॅडमी देवरुखची जी अकॅडमी आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यामार्फत सध्या या ठिकाणी जे इनोवा गाडी आहे किंवा ते जे कोणी गायब झालेले आहेत त्यांचा शोध जो आहे तो युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्या दृष्टीनं सध्या प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात नदीला पाणी असल्यामुळे या ठिकाणी अडथळा शोध मोहिमेमध्ये येतोय। मुंबई गोवा महामार्गावरून ही गाडी जी आहे ती थेट या नदीमध्ये कोसळली, त्यामुळे सध्या जे इनोवामध्ये गायब आहेत, इनोवामध्ये असणाऱ्या लोकांचा या ठिकाणी शोध घेतला जातोय। तर 12 वर्षाच्या मुलासह 2 महिला असल्याचं आता पुढे येतं आणि त्यांचा शोध सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी घेण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।